की भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीचा एक गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे घटक 2 चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या टीमनं ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये केला, ज्याच्यामध्ये सजाउद्दीन मोहम्मद खैयाद उर्फ गुड्डू हा राहणारा कौसा मुंब्राचा आहे. तो आरोपी निष्पन्न झाला, त्याला ताब्यामध्ये घेतलं. त्याच्याकडून अजून 9 गुन्हे अधिकचे निष्पन्न झाले, ज्याच्यामध्ये मोबाईल चोरी झालेली होती. ते मोबाईल देखील रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर घटक 2, घटक 3 कल्याण आणि घटक 4 उल्हासनगर आणि गुन्हे शाखेच्या इतर घटकांनी CIR पोर्टलच्या माध्यमातून एकूण 103 मोबाईल जे चोरीला गेले होते किंवा गहाळ झाले होते, हरवले होते, असे 103 मोबाईल देखील आम्ही परत मिळवलेले आहेत किंवा तपासामध्ये निष्पन्न करून जप्त केलेले आहेत. त्या अनुषंगाने एकूण जवळपास 15,75,000चे मोबाईल आतापर्यंत तपासामध्ये जप्त केलेले आहेत, निष्पन्न केले. 103 मोबाईल जे आहेत, जे CIR पोर्टलच्या माध्यमातून मिळालेले आहेत, ते काय गहाळ झालेले होते किंवा चोरी पण झाली असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे. सध्या एक आरोपी आहे, जो भिवंडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक आहे. त्याच्याकडून एकूण 10 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत तपासामध्ये. 15 जुलै रोजी राबोडी पोलीस स्टेशन येथे सिगारेटचं गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API घुगे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला. याच्यामध्ये ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये CCTV फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले, ज्यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झाले. एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे, दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटीदार हा राहणारा राजस्थानचा आहे. असे 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स, त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक 2 व्हीलर गाडी असा मुद्देमाल, एकूण 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, जप्त करण्यात आलेला आहे. तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयाने उद्यापर्यंत दिनांक 8 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्यीय किंवा विविध राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. अजून यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत, त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून 3 आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. हे जे गोडाऊन असतील, सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठेवलेले जे गोडाऊन असतील किंवा लिकरचे बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील, या गोडाऊनची ते रेकी करायचे. त्या गोडाऊनच्या जवळपासची 4 व्हीलर आणि 2 व्हीलर ते चोरी करायचे. त्या 4 व्हीलरमध्ये टेम्पो किंवा ट्रक सदृश अशा वाहनाची चोरी करून तो माल, त्या मुद्देमाल, चोरी केलेला मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून तो पुढे त्याची विल्हेवाट लावतो. उद्यापर्यंत दिनांक 8 पर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे आणि हा जो त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल आहे, याचे रिसिव्हर राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये देखील आहेत. त्या अनुषंगाने देखील आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहोत. आरोपीवरती गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 2 आरोपी आहेत, महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीदार, यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत. याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार याच्यावर एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. एकूण 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.